इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. संकटात साथ देणाऱ्या नेतृत्वाला संत कबीर नगरचा ठाम पाठिंबा. विलास अण्णा शिंदे यांच्या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार रणधुमाळीला वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 8चे विद्यमान नगरसेवक तसेच शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात गंगापूर गावातून केली असून तेव्हापासूनच त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आज प्रभाग क्रमांक 8मधील संत कबीरनगर येथे या प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांनी संयुक्तरित्या भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीमध्ये विष्णुपंत बेणकुळी, नैना गांगुडे, कविता गायकवाड, मनीषा लासुरे, सुचिता जाधव, सुनीता मोहिते, रेखा गांगुडे, भाग्यश्री कटारे, चित्रा परदेशी, सुरेखा खोब्रागडे, पूजा साळवी यांच्यासह विलास अण्णा शिंदे यांचा सक्रिय सहभाग होता. या प्रचार दौऱ्यादरम्यान विलास अण्णा शिंदे यांनी संत कबीर नगरमधील मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. संत कबीर नगर परिसरावर मोठे संकट उभे राहिले असताना विलास अण्णा शिंदे यांनी कोणतीही तडजोड न करता रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत न्याय मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आणि संवेदनशील नेतृत्वामुळे आज संपूर्ण संत कबीर नगर त्यांच्या मागे एकवटले आहे. काही धक्का लागणार नाही. गेले 60 वर्ष झाले आम्ही तर राहतो, रहिवासी आहेत आम्ही इथले, आम्हाला घरपट्ट्या निळपट्ट्या सगळे आहेत. तरी बी आम्हाला काही लोकांनी आम्हाला सांगतात का तिथून उठून जा. आम्ही का झाले बाबा, आम्ही काय तुमचं काय घोडं मारलं काय, आम्ही काय केलं तुमचं? आम्ही आज आमच्या लेकरं बाळा इथं लग्न, आमच्या वडील वारले तिथं, मग आम्ही जायचं कुठं? तुमच्या शेती घेऊन तर आम्ही घर बांधले नाही. शासनाच्या जागात आम्ही राहतो. शासनाला मान्य जर असेल तर मग तुम्ही काय कारण नसताना अर्जकर फाटेकर कशासाठी करता? आमचे तुमची काय दुश्मनी? ह्या दुश्मनीला कशासाठी करता तुम्ही दुश्मनी? आम्ही चांगलं राहतो मग तुम्हाला आवडत नाही का? आणि ह्याच्यासाठी आम्ही विलास शिंदेला आम्ही कुठल्या हालतमध्ये सगळ्या भरभराटी मतांना आम्ही निवडून आणणार आहे. यावेळी संत कबीरनगरमधील रहिवाशांनी एकमताने विलास अण्णा शिंदे यांच्या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या निमित्ताने येथे एक छोटेखानी पण उत्साहपूर्ण सभा संपन्न झाली. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. महिलांनी विलास अण्णा शिंदे यांचे औक्षण करून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या मनोगतातून विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत संकटाच्या काळात साथ देणारे नेतृत्व म्हणून विलास अण्णा शिंदे आमचा विश्वास आहेत अशी भावना व्यक्त केली. सभेच्या शेवटी विलास अण्णा शिंदे यांनीही नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. संत कबीर नगरसह संपूर्ण प्रभाग क्रमांक 8मध्ये विलास अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा वाढता विश्वास आणि उत्साह पाहता आगामी निवडणुकीत त्यांचा पॅनल भक्कम विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपले आशीर्वाद घ्यायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत. त्या अनुषंगाने शिवसेना पक्षाचे माझे लाडके खंदे समर्थक, ज्यांनी वेळोवेळी मी वस्तीमध्ये किंवा प्रभागामध्ये कुठे अडचण आली असेल आणि मी जरी बाहेर, कारण नेता म्हटलं की बाहेर जास्त पण बाहेरचे पण पक्षाचे कामं असतात, परंतु एक फोन केला संतोष गायकवाड जाओ, तर संतोष गायकवाड असे आमचे संतोष गायकवाड साहेब, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. नैराताई गांगुर्डे सहकारी नगरसेविका, आज आपल्यामध्ये आमच्या सहकारी नगरसेविका आजच्या नाहीये. ते थांबा रे, तुम्ही आमचं बोललं का मी जाऊ घरी नाही, तुम्हाला सिरियसच नाही यार. विष्णुपंत मामा बेंडकुळे त्यांच्या सौभाग्यवती यांनी 5 वर्ष आपल्यावर काम केलेलं आहे. इच्छुक उमेदवार आमच्या कैलास भाऊंच्या सौभाग्यवती सुचिताई जाधव, गांगुर्डेताई, आमच्या लासुरेताई, कटारेताई, एकावर एक फ्री आहे. आमच्या कविताताई एकावर एक फ्री, म्हणजे तुम्ही समजून घ्या. सगळेच मान्यवर ज्यांनी आपल्या या ठिकाणी मधून सावे साहेब, जाधव साहेब, आमचे बंधू कैलास भाऊ, भरतराव, परंतु एक व्यक्ती थांबा ना, एक इच्छुक आहे ज्यांनी आपल्यासाठी या ठिकाणी आमच्यासाठी आले. आणि एक सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, तर संजयजी गालफाटे सारखा असा, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो प्रेम मी कमावलेलं आहे, मी कधी कुटुंबात वेळ दिला नाही,
परंतु मी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, अभिमानाने सांगतो की सकाळ झाली, कपडे कडक घातले घराच्या बाहेर, पण संपूर्ण कुटुंब, मुलं कधी शाळेत गेले, कधी मोठे झाले, मुलीचं लग्न झालं, परंतु मला कुटुंबाकडे पाहायला लागलं नाही. कारण माझं कुटुंब हा प्रभाग आहे आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी जिने केली ते सांभाळली ना माझी सौभाग्यवती उषा शिंदे. बघा, श्री राखीव झाल्यावर तुमच्याकडे पाहू लक्ष द्या. तर असो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने 2012 पासून जाऊ दे बोलू दे, लहानले पोरे आपले ते त्यांच्याशिवाय मजा नाही. 2012 पासून नाशिक माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आपल्या आशीर्वादाने नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय. माझ्या पिढ्यांमध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हतं, परंतु सामाजिक चळवळ या सगळ्या बांधिलकी सोडत कधी समाजकार्यात आलो, समाजकार्यातून कधी राजकारणात गेलो, त्याचे बरेच साक्षीचे त्या सगळे शिल्पकार आहेत, साथीदार आहेत, साक्षीदार आहेत साहेब. आज मात्र मी खरंच बघा, मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. जो ताफा, जो ढोल ताशे ओवळायला, 100% या पॅनलचा विजय होणार आहे. परंतु या पॅनलचा विजयाचा केंद्रबिंदू हे संत कबीर नगर असणार आहे. आणि हे प्रेम मिळवायला पैसे नाही लागत. पैशाने तुम्ही थोडं करू शकतात, पैशाने तुम्ही खोटं नाटक काहीतरी वरचीवर करू शकतात, पण मनापासून जी धडपड, ती तळमळ, ती फक्त कामातून, कर्तृत्वातूनच होते. आणि ते प्रामाणिकपणे आम्ही काम केलंय म्हणून एवढी जनता आज सकाळ दुपारपासून आम्हाला या ठिकाणी ओवाळते. त्याचं मोल पैशामध्ये अशोकला होणार नाही. संतोष भाऊनी सगळी परिस्थिती सांगितलेली आणि मी माफी पण मागतो. पण मला अभिमान याचा वाटला की नेहमीची सगळी मंडळी आम्हाला सांगते की मागच्या वेळेस संत कबीर नगरनी आम्हाला छातीतोडपणे सांगतात की आम्ही संत कबीर नगर, आम्ही तुमच्या मागे नव्हतो. याचा पण मला अभिमान आहे. काय एवढं बोलायची हिंमत सुद्धा लागते, आणि ती हिंमत फक्त प्रामाणिक माणूस, कष्टकरी माणूस जो असतो त्याच्यामध्ये ती हिंमत असते खरं बोलण्याची. कैलास संजू भाऊ यांनी आम्हाला सांगितलं मागच्या वेळेस आम्ही काय होतो काय नव्हतो, आणि काही साडेसाहेब आम्ही तुमच्यावर नव्हतोच, कारण तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज निर्माण करून देत होते. पण ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो, एक विचारानं जेव्हा बघितलं, त्यामुळे तुम्ही तरीच वेगळे, तुम्ही हाय असंच वेगळं काहीच नाही. भाऊ बरोबर आहे, ऐका ना, कामात करणं हे काही आपण उपकार नाही करत. जर निवडून येतो तर काम केलं पाहिजे. पण 2022ला प्रशासकीय राजवट लागली, 4 वर्ष आता होती. एक 4 वर्षात या नाशिक महापालिकेत कोणीच नगरसेवक, नाशिक नाही तर महाराष्ट्राच्या नगरपालिका कुठल्याच नगरपालिकेत नगरसेवक नाही. परंतु मग नगरसेवक नाही म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीये का? प्रत्येक माणसाचं काम हे आमदार खासदारकडे नसतं. नगरसेवक हा असा व्यक्ती आहे, असा लोकप्रतिनिधी आहे, त्याचं प्रत्येकाशी त्याचं काम पडतं. सुखात दुःखात, ऍडमिशनला, दवाखान्यात, कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं रक्त पाहिजे, कुठं नळाला पाणी नाही, पाणी जास्त आले, गटारीला पाणी आहे, ड्रेनेज आहे, वॉटर आहे, मीटर आहे, गटर आहे, म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहे सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपण्यापर्यंत, त्यामध्ये सर्वात महत्वाचा हक्काचा